कायमस्वरूपी या नाटकांवरती बंदी घालण्यात यावी आणि चित्रपट एनडीटीव्ही लागेल हे एक साहित्य पूर्णतः हटवलं जातं. जसं विकिपीडियावरती कारवाई करण्यात आली, विकिपीडियावरनं हा मजकूर हटवला गेला, तात्काळ आपण त्याचा फॉलोअप काय मम्मी काय सांगू नैतिकतेचं अधपतन होत असेल तर राजीनामा घेऊ असं म्हणतात आहेत, परंतु सातत्याने विरोधक म्हणतात की धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा म्हणून. पहिल्याच दिवशी हा गोंधळ पाहायला मिळालेला आहे. पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळालेला आहे. शोकसभेच्या वेळेस असं करणं कितपत योग्य आहे त्याच्यावरती बंदी घातली जावी. असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे. जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल, लिहिण्यात आलं असेल, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढीसमोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये. संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 125 ते 150 लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेले आहेत. मोठे योद्धे 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला. 6 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. तर त्यांच्या बाबतीमध्ये अशा चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे की थांबलं पाहिजे. कायदा वगैरे करावा अशी प्रकारची पण मागणी ते करतात. आता ते महापुरुषांचे जे अपमान होतात ते पाहतील आता काय ते करायचं सरकारमध्ये. मग काय करायचं म्हणाला होता जहा नाही चैना वहा नाही. मग आता काय इथे काय आहे का इथं तो मैं रहनाच ना का नाही राहणार. मग काय पक्षावर नाराजी आहे का? मी इथे नको करू. नाही पण आता नाराजी सगळी दूर झाली आहे का तुमची असा प्रश्न. अरे चला जाऊ दे. काय पाहिजे नाराजी दूर झाली साहेब, एकंदरीत नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय अशा प्रकारची राजीनाम्याची मागणी निर्णय होऊ शकत नाही असं म्हणतात. आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे आहेत कारभारी आहेत ते ठरवतील. मी त्याच्यावर काय बोलू शकतो. नैतिकतेची व्याख्या फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात. नैतिकतेची व्याख्या नेमकी काय महाराष्ट्र विचार? अरे ते त्याचा विचार करतील ना. विरोधी पक्षांनी काही काही बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना. सर, सिनियर नेत्यांना डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का? कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये. तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली असं. मग काय करू. नाही पण सातत्याने डावललं जात आहे. असं आहे की मला जे काय बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे. परत ते दळण्याची माझी इच्छा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाऊन तुम्ही भेटणार आहात. फोन झालेला अजित पवारांना भेटायला बोलवलं ते म्हणतील त्यावेळेला बघू. एक चर्चा सर अशी पण आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. अरे चालेल मला काय माहिती आहे कोणाचा राजीनामा काय. चला